नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी विषयी आणि यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर के.व्ही. पाठक. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. सरांची ओळख करून देते. डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत, तर त्यांचे वडील विद्याधर गुरु हे या भागातले आयुर्वेदाचार्य होते. वडिलांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प जो आहे सुरू केला. तसंच डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण हे शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथे झालेलं आहे. डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये आपल्या शोधनिबंधांचं सादरीकरण केलं, वाचन करून सगळ्यांना चकित सुद्धा केलेलं आहे. तसंच डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर 2012 साली अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिसिनल प्लांट अँड हर्बल मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधांचं सादरीकरण केलं आणि सगळ्यांना चकित केलं. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील स्वतःच्या संशोधनाचा पाया भक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीला मान देऊन आपल्या संशोधनाचं सादरीकरण त्यांनी आयुर्वेद मंत्रालयासमोर सुद्धा केलं आणि त्यानंतर त्यांनी हा संशोधन जे आहे किंवा त्यांचा हा जो शोध आहे तो सर्वसामान्यांना उपचारांसाठी वापरण्यात सुरुवात केली आणि याच विषयी अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तसंच सरांनी एक विशेष महत्त्वाची माहिती इथे अशी द्यायची आहे की धन्वंतरी जयंतीनिमित्त कार्ला फाटा इथं धन्वंतरी मंदिरात गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी या केंद्राचं मागच्या वर्षीच म्हणजे 10 नोव्हेंबर 2023 रोजी याची सुरुवात केलेली आहे आणि आज सुद्धा या केंद्रामार्फत विविध कार्यक्रम जे आहेत दिव्यांगांसाठी विशेषतः राबवले जात आहेत. चला तर मग आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की नाडीग्राफ किंवा नाडी परीक्षण म्हणजे काय आणि याचा संबंध प्लांट स्टेम सेल थेरपीशी कसा काय याची सांगड घातली जाते. ते डॉक्टर काय सांगाल याविषयी? वेद, आयुर्वेद आणि विज्ञान याचा मी समन्वय लावण्याचा प्रयत्न केला. वेदातून आयुर्वेद आलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराविषयी, इंद्रियाविषयी, मनाविषयी, आत्म्याविषयी आणि जीवनाविषयी विशेष माहिती ह्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये जीवन हे प्राकृत चाललंय का विकृत चाललंय हे बघण्यासाठी किंवा याचं निदान करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक परीक्षणाचा भाग आला आणि तो परीक्षणाचा निदानाचा भाग म्हणजे नाडी परीक्षणाचा भाग आला. आणि नाडी परीक्षणाचा भाग आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नाडी परीक्षण हे कशा प्रकारे केल्या जायचं आणि नाडी परीक्षण करून कशा प्रकारे आपण त्याला निदानित करायचं की ह्याचं जीवन प्राकृत आहे का विकृत आहे. तर नाडी परीक्षणामध्ये पहिले स्टार्टिंगला वैद्य हे बोटाच्या सेन्सरनी नाडी परीक्षण करायचे आणि बोटाला लागलेल्या रक्तवाहिनीच्या टचवर नाडी परीक्षण करायचे आणि त्याच्यामधून ते निदान करायचे की ब्रेनचा पॉवर कसा आहे, ब्रेन सर्क्युलेशनचा पॉवर कसा आहे, ब्रेन सिग्नलचा पॉवर कसा आहे, ब्रेन फंक्शनचा पॉवर कसा आहे आणि बॉडी ब्रेन मार्फत कशी चालली एवढं त्या नाडी परीक्षणावर कळायचं. मला आश्चर्य वाटलं की मला या नाडी परीक्षणाचं काहीतरी शास्त्र आपण पुढे आणायला पाहिजे. म्हणून मी काय केलं की नंतर काय झालं की नाडी परीक्षण हे दोऱ्याच्या साहाय्याने करायला सुरुवात झाली. थ्रेड की राणीच्या हाताला दोरा बांधायचा आणि त्याच्या व्हायब्रेशनवर नाडी परीक्षण करायचे. तिथून मी ते थीम पुढे घेतलं. मी म्हणलं हे आपण नाडी परीक्षण दोऱ्याच्या साहाय्याने पूर्वी करत होते वैद्य लोक. आपण म्हणलं एक सेन्सर पाहू डेव्हलप करून की सेन्सरच नाडीवर ठेवायचा आणि त्याचा ऑसिलोस्कोपमध्ये ग्राफ घ्यायचा आणि त्या ग्राफवर नाडी परीक्षण आपल्याला घेता येते का बघायचं. तर मी ते तसा प्रयत्न केला आणि नाडी परीक्षण ग्राफवर आणण्याचा प्रयत्न केला आणि ग्राफवर आणण्याचा प्रयत्न करून असा हा ग्राफ मी नाडी परीक्षणाचा या ठिकाणी शीटअप केला की ह्या सेन्सरला नाडीवर ठेवलं
आणि नाडीवर ठेवल्यानंतर त्या मधल्या वेव्हचा त्या सेन्सरला टच कसा लागतो याच्यावर त्या मॉनिटरमध्ये ऑसिलोस्कोप थ्रू असा ग्राफ मला मिळाला आणि हा ग्राफ मिळाल्यानंतर ह्या ग्राफवर मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर काय झालं की हा ग्राफ कसा शूट करायचा असं एक मी थीम पुढे आणलं. पुढे आणल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये मी ह्या नाडी ग्राफवर मग मी हा निदानाचा पाया रचला. निदानाचा पाया म्हणजे कसा रचला की मला स्टेम सेल थेरपीसाठी मूळ पेशी विकसित करण्यासाठी आपल्या शरीरामधली कुठली यंत्रणा खराब झाली हे तपासण्यासाठी मी ह्या नाडी ग्राफचा उपयोग करून घेतला. पहिले नाडी परीक्षणामध्ये मेंदूचं पॉवर, मेंदू कुठल्या पॉवरने बिल्टअप झालाय, मध्यम पॉवरने झालाय का उच्च पॉवरने झालाय का लो पॉवरने झालाय याच्यावर प्रकृती परीक्षण करायचं. ते पण मी या ग्राफमधून काढलं की प्रकृती म्हणजे मेंदूचं पॉवर कुठल्या प्रकारचं आहे, मेंदू कुठल्या प्रकारे ब्लड सर्क्युलेशन करायला आहे, मध्यम प्रकारे करायला आहे, हंसगती करायला आहे का काकगती करायला आहे का मंडूक गती करायला आहे, त्याचं पण मी त्याच्यावर थीम घेतलं. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावरून मेंदूची फ्रिक्वेन्सी ही ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्बन्स कशी करते आणि ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झाल्यामुळं शरीरामध्ये विकृती कशी तयार होते याचा बेस मी या नाडी ग्राफवर लावला आणि अशा प्रकारे नाडी परीक्षणाला मी नाडी ग्राफवर आणून ह्या निदानासाठी याचा वापर करायला सुरुवात केली. असं एक नाडी परीक्षणाचं थीम समोर आलं. नक्की सर, याच नाडी परीक्षणाचा नाडी ग्राफचा वापर करून आणि त्यावर संशोधन करून सरांनी ही प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे ही चिकित्सा विकसित केलेली आहे आणि याचा उपयोग सरांनी दिव्यांगांसाठी केलेला आहे आणि त्यांचं आयुष्य सुधारण्यास मदत केलेली आहे. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. मॅडम काय नाव आहे तसं? देवांश सकाळी त्याच्या मानेबद्दल नेक होल्डिंग कशी होती? स्थिर नव्हती, पण तुमच्या ह्या ज्या थेरपीमुळे त्याची मान आता सरळ व्हायला लागली, सगळीकडे चहूबाजूने फिरवायला लागली. पुढे करा त्याला. धरली का मान? हो. किती दिवसांनी? एका दिवसातच. किती वर्षानंतर? बऱ्याच वर्षांनी. का हो साहेब? हो, किती वर्षांनी? बऱ्याच वर्षांनी. 2 तासात एवढं होऊ शकलं का कुठं? नाही. या चमत्काराबद्दल काय म्हणायचंय? नाही, तुमच्याकडे आल्याबद्दल आम्हाला समाधान प्राप्त झालं आणि आमच्या मुलाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लागला. हात मोकळे झाले का बघा त्याचे? हो झाले, हात मोकळे झाले. कसे होते सकाळी? कडक होते, पूर्ण कडक होते. आता जातात वरपर्यंत. पहिले जात नव्हते. 2 तासात एवढा चेंज झाला. हो. काय म्हणायचं सर या ट्रीटमेंट बद्दल? खरंच कौतुकास्पद आहे झालेलं सगळं. तर त्याच्या बाबतीत तसं नव्हतं. काय नाव सर त्याचं? पण आता स्वामित आल्यावर स्वानित नलवडे. त्याला काय प्रॉब्लेम होता सर आपल्याकडे याच्या आधी? इपिलेप्सीचा त्रास आहे. बरं. मान पकडत नाही तो आणि बसता उठता येत नाही. आपल्याकडे आला त्यावेळेस किती झटके येत होते त्याला दिवसातून? त्याला दिवसातून 20 ते 25 वेळा तरी झटके येत होते. बरं. आणि कशी परिस्थिती होती त्याची? परिस्थिती एकदमच नाजूक होती तशी. काय सांगितलं होतं सगळ्या डॉक्टरांनी? की याच्यावरती काय आता उपयोग नाही, काय म्हणजे जास्त हे करण्यात काही पॉईंट नाही. 5 वर्षापर्यंत त्याचं बघूया काय होईल ते होईल. मग आपण सुरू केली ट्रीटमेंट, बरोबर आहे? हो. किती दिवस झाले आता आपल्या ट्रीटमेंटला? आज 6वा डोस आहे, म्हणजे 6 महिने होत आले. 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये काय काय बदल झाले त्याच्यात? 6 महिन्यामध्ये आता तो झटके कमी झाले त्याचे. राईट. आणि कफचा त्रास गेला, निमोनिया कमी झाला. आणि तर राईट साइड त्याची पूर्ण म्हणजे असे पॅरालाइज होती ती. राईट साइड शक्ती आली, हात म्हणजे थोडासा चांगला आला आणि मान धरली, मान पकडली थोडीशी, थोडी मान होल्डिंग करते, बरोबर आहे. आणि झटक्यात काय फरक पडला? आता झटक्यामध्ये फरक आहे. या मागच्या आठवड्यात त्याला झटका चालला नाही म्हणताय तुम्ही? या आठवड्यात नाही, एकदम झटके शून्य झाले. ओके सर, काय म्हणायचं या ट्रीटमेंट बद्दल? ते म्हणले की आयुष्यभर 5 वर्ष त्याला झटके येतच राहणार. ट्रीटमेंट तर खूप चांगली आहे. या ट्रीटमेंट बद्दल असे झटक्याच्या लेकरांसाठी काय? डॉक्टर, अतिशय आश्चर्यकारक रिझल्ट्स आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी तर आहेत, पण सगळ्यात आधी मॉडर्न स्टेम सेल थेरपी जी आहे त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. मी निदानामध्ये या पद्धतीनं डेव्हलपमेंट घेतली
नाडी परीक्षण, नाडीग्राफवर आणून शरीरामधली विकृती, ब्रेनची विकृती आहे का हार्टची विकृती आहे का स्पाईनची विकृती आहे का पेशींची विकृती आहे हे निदान केलं. तसंच ही विकृती रिकवर करण्यासाठी पूर्वी अनेक द्रव्य एकत्र करून चिकित्सा करायची आणि त्यावेळेची प्रकृती वेगळी होती, आताची प्रकृती वेगळी आहे. आता मी एक याच्यात डेव्हलपमेंट करून एक नवीन पद्धत काढली की आयुर्वेदातून प्लांट मदर सेल डेव्हलपमेंट स्टेम सेल थेरपी, म्हणजे आपल्या अवयवाच्या मूळ पेशी विकसित करायच्या आणि त्यामध्ये आलेली विकृती दूर करायची आणि त्या अवयवाला पुन्हा कार्यान्वित करायचं आणि तो रोग नाहीसा करायचा. तर यासाठी ॲलोपॅथिकमध्ये बोन मॅरोचा वापर केला जायचा. हे थीम मी तिथून घेतलं की बोन मॅरो इंजेक्शन देऊन काढायचा, तो परत इंजेक्शननं स्पायनल कॉर्डमध्ये टाकायचा आणि तो बोन मॅरो त्याच्यातल्या स्टेम सेल ह्या ऑर्गनमध्ये जाऊन ऑर्गनमधल्या प्रत्येक अवयवाच्या पेशी तशाच पेशी तयार करतात आणि त्या अवयवामधला असाध्य व्याधी कमी करतात, असं या थीममध्ये त्यांनी मेन्शन केलं आणि त्यांचे ट्रायल झाले. मी म्हटलं आपण एक आयुर्वेदामधून ट्रायल करून बघावं. मग मी आयुर्वेदामधून ट्रायल करायला सुरुवात केली. त्यावेळेस काय झालं की असे असाध्य व्याधी, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्रेन ॲट्रॉफी, डाऊन सिंड्रोम, हायपर ॲक्टिव्ह, ADH, ते मतिमंदत्व आणि हे हायपर ॲक्टिव्ह, ह्या लेकरांना मी म्हणलं हे अशा पद्धतीनं आपण जर वापरलं तर बोन मॅरो तो ॲलोपॅथिकमध्ये वापरला गेला. तर मी म्हणलं आपण बोन मॅरो म्हणजे मज्जा संस्था, आयुर्वेदामध्ये मज्जा संस्था तयार करण्याचा एक प्रोसेस आहे, एक नियम आहे की सप्तधातू निर्मिती. मग त्या सप्तधातू निर्मितीमध्ये काय केलं मी, मज्जा संस्था तयार केली, बोन मॅरो तयार केला, रस रक्त मांस मेद मज्जा म्हणजे बोन मॅरो, अस्थि शुक्र, अशा पद्धतीनं हे सप्तधातू निर्मितीमध्ये हा क्रम मी ह्या आयुर्वेदामधल्या काही मेडिसिनल प्लांटनं डेव्हलप होतो का. तर मी पाहिल्यानंतर मग असं वाटलं मला की ह्या काही विशिष्ट प्रकारच्या मेडिसिनल प्लांटला एकत्र केलं, त्यांचे एक्स्ट्रॅक्ट काढले, त्यांचे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काढले आणि त्या सगळ्यांचं एकत्र जर आपण एखादं फॉर्म्युलेशन तयार केलं तर तो बोन मॅरो चांगला तयार होतो. मग मी म्हणलं बोन मॅरो चांगला तयार झाला, तो बोन मॅरो ब्लड बरोबर फिरला आणि तो ब्लड प्रत्येक अवयवाच्या पेशीत गेला तर तो बोन मॅरो नवीन पेशी तयार करण्यासाठी उपयोगी पडतो आणि तिथे नवीन पेशी तयार होतात. ही स्टेम सेल थेरपी ॲलोपॅथिकमधून मी इकडे आणली आणि त्याचा एक पेशंटवर मी उपयोग करून पाहिलो. तर अशा प्रकारे रिझल्ट मला मिळाले. नक्कीच. तर आपण पाहिलात की अतिशय प्रभावी अशी ही आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी आहे जी डॉक्टर KV पाठक यांनी विकसित केलेली आहे. यानंतर आणखी आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. हे आत्ता जे दाखवलेले पेशंट आहेत, अक्षरशः बाळ खूप छोटं आहे ते आणि त्याला सांगितलं की याला ट्रीटमेंट नाही, याला घरी घेऊन जा, संपलं. असं सांगितल्यानंतर आईवडिलांचं किती दुःख असेल आणि ते दुःख घेऊन ते माझ्याकडे आले आणि मी मला आपण एक प्रयत्न करून पाहू. अक्षरशः त्याला 2 महिन्यामध्ये त्याचे झटके कमी झाले. 2 महिन्यामध्ये नेक होल्डिंग केली आणि नेक होल्डिंग केल्यानंतर काय झालं की त्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला आणि त्याचे झटके कमी झाले, म्हणजे त्याला चांगलं जीवन मिळालं. त्यालाच नाही तर त्याच्या आईवडिलाला सुद्धा या थेरपीमुळे चांगलं जीवन मिळालंय आणि ही फार मोठी थेरपी आहे, एक नवीन मी संशोधित केली. असे लेकरं याचं मसल पूर्ण ड्राय झालं. हे सेरेब्रल पाल्सीचा पेशंट आहे, हा याला कुठेही ट्रीटमेंट नाही म्हणून सांगितलं होतं, हा 100% चांगली झाली. ती मुलगी अशी झाली बघा, सेरेब्रल पाल्सीमधून अशी झाली. हा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीचा जॉईंट पेनचा पेशंट आहे, हा पण चांगला झाला. हे नेक होल्डिंगचा पेशंट आहे, सेरेब्रल पाल्सीचा पेशंट आहे. असे पेशंट बरेच पेशंट माझ्याकडे चांगले झाले आणि ह्या पद्धतीनं मी ह्याचा उपयोग कोरोनामध्ये झालेल्या इन्फेक्शनवर एकदा करून पाहिला आणि अक्षरशः त्याच्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट मला मिळाला की सुकलेला ब्रेन पुन्हा ॲक्टिवेट झाला, ऐकायला आलं आणि त्याचं ऑपरेशन पण वाचलं. आपण ती क्लिप बघूया. नक्कीच पाहूया आपण अशाच काही प्रतिक्रिया. नाव तुमचं, पूर्ण नाव सांगा. बघ, हे तुझे वडील का? हो, हे वडील. यांना काय झालं होतं ताई? यांना पहिले कोरोना, त्यानंतर म्युकरमायकोसिस झाला होता
आणि त्यानंतर त्यांचे 2-3 सर्जरी झालेल्या. कुठल्या एक सायनस सर्जरी झाली नाकाजवळची. करेक्ट. मग दातांचं झालं, जॉ मॅक्झिला. करेक्ट. आणि त्यानंतर मग त्यांचं हळूहळू ऑप्टिक नर्व पण कॉम्प्रेस झाली होती डोळ्यांची. आणि तिकडचं ट्रीटमेंट घेऊन मग आता तिकडली ट्रीटमेंट घेतली तू? हो. कशी होती कंडिशन त्यांची आले त्यावेळेस? नाही, कॉन्शियसच नव्हते जास्त. तर इकडे येऊन त्यांना बोलणं वगैरे कळायला लागलं. आपण एक ट्रीटमेंट केली त्यांना 5 डोसची स्पेशल ऍप्लिकेशन केलं बरोबर आहे स्टेम सेल थेरपीचा. बरोबर. त्याच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले स्टार्टिंग पासून? त्यांना तर खरं तर कळायला लागलं, सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. त्यानंतर त्यांचं बोलणं पण समजत नव्हतं, आता ते बोलणं वगैरे समजायला लागलं. लाळ पण कमी झाली? लाळ पण थोडी कमी झालेली आहे. थोडं ऐकायला पण यायला आता? हो. आणि दिसण्यामध्ये सुद्धा थोडी इम्प्रूव्हमेंट आली? दिसायचं या डोळ्याचं यायचं, जो ऑप्टिक नर्व कॉम्प्रेस झाली होती त्याचं. इकडल्या डोळ्याला दिसतंय ना? त्याने दिसतंय, ते दिसत होतं. आणि सायनस मोकळं झालं? हो, सायनस. कफ कमी झाला? कफ कमी झाला. लंग्स क्लीन झालं? बरोबर आहे? बरोबर. आणि बॉडीवर? अनिल, तू कशासाठी आलता आपल्याकडे? काय नाव तुझं? माझं नाव अनिल. मी 1.5 वर्षापूर्वी एव्हीएन मला डिटेक्ट झाला होता. करेक्ट. तर एव्हीएन साठी मला बरेच डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्यावरती ऑपरेशनच हा लास्ट पर्याय आहे. ओके. सांधेरोपण करायला लागेल, त्याच्यावरती हिप जॉईंट दुसरं बसवायला लागेल. करेक्ट. त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलो आणि त्याच्यावरती 1.5 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. तर मला याच्यामध्ये भरपूर फरक पडला. मला चालता उठता बसता येत नव्हतं आणि झोपताना मला दोन्ही कुशीवरती झोपता येत नव्हतं. सरळच झोपायला लागायचं मला आणि पेनफुल राहायचा माझा पाय सतत. आणि त्यामुळे मला माझी पूर्णपणे ऍक्टिव्हिटीज पूर्ण बंद झाली होती. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे आलो आणि त्यांचे स्टेम सेल घेतले. 3 डोस झाले माझे. त्याच्यामध्ये मला एवढा फरक पडला की मला चालता उठता बसता यायला लागलं आणि दोन्ही कुशीवरती मला झोपता यावं लागलं आणि माझा पेन पूर्ण निघून गेला. आणि अशा पद्धतीनं एव्हीएन वरती ह्या औषधाने मात होऊ शकतो आणि होतोच. आणि शस्त्रक्रिया वाचू शकते? शस्त्रक्रिया रिप्लेसमेंटची? हो, ती तर पूर्णपणे वाचू शकते. कारण माझ्यामध्ये एवढा फरक पडला की आणि तो जॉईंट पुन्हा काम करू शकतो. हो, या पद्धतीनं बिल्टअप होऊन काम करू शकतो. आणि माझ्या पायावरती मसल टोन पण आली, कारण माझा पाय सुकला होता, कमी झाला होता. बरं, एकदा चलून. डॉक्टर, या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत, पण आणखी एक महत्त्वाचं की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जसा ज्या आजारांचा उल्लेख केलात, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्रेन ॲट्रॉफी, अशा आजारांबरोबरच आणखी कुठले आजार आहेत ज्याच्यावर आपण ही थेरपी वापरू शकतो? अशा प्रकारे मी एक एक असाध्य जे व्याधी आहेत जे ब्लड सर्क्युलेशनमुळे क्रिएट होत आहेत, इंजुरीनं क्रिएट होत आहेत, अपघाताने खराब क्रिएट होत आहेत, अशांवर मी सगळं करत बसलो. असे डोळ्याच्या पेशंटवर, ह्या पेशंटवर मी ॲप्लिकेशन केलं आणि अशा प्रकारे मी ही मदर सेल डेव्हलपमेंट स्टेम सेल थेरपी ही जगासमोर आणली आणि यामुळं बऱ्याच पेशंटला चांगलं जीवन मिळायला लागलं. आणि काही अपंगांना, अंधांना नजर आली, कर्णबधिरांना ऐकायला यायला लागलं, मूकबधिरांना हजारो पेशंटला बोलता आलं. अशी ही थेरपी मी प्रत्येक पेशंटवर अप्लाय करत गेलो. अक्षरशः या लेकराचं ब्रेन मायक्रोसेफलस झाला होता. त्याचं हा एक पेशंट आहे, हा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी, ज्याचा 16 कोटीचं इंजेक्शन त्याला मागवलं होतं, तर ते मूल 6 महिनेसुद्धा जगलं नाही. हा 6 वर्ष झालं माझ्याकडे मी या पेशंटला जिवंत ठेवतोय की आपल्या या थेरपीमुळं भारताची किती नुकसान झाली त्यावेळेस 16 कोटीची ती वाचवली आणि ह्या लेकराला कमीत कमी खर्चामध्ये मी स्टँड केलं. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप 1 हे जगात ट्रीटमेंट नाही, त्याच्यासाठी 16 कोटी आपल्या गव्हर्नमेंटनं सुद्धा 6 कोटीचं त्याला कन्सेशन दिलं. हा एक पेशंट चांगला झाला. त्यानंतर हा बरेच पेशंट माझ्याकडे चांगले झाले. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जॉईंट पेनवर मी एक काम केलं. RA पॉझिटिव्ह, हाडं वाकडे झालेले, अशी एक आपण ती केस बघूया. नक्कीच. आपण एक शेवटची प्रतिक्रिया ऐकूया. काय नाव तुमचं? कल्पना घोसाळकर. घोसाळकर मॅडम, तुम्ही काय काम करता? मी स्टाफ नर्स म्हणून काम करत होते. रिटायर्ड आहे. आता माझं वय 66 वर्ष आहे. ओके. आपल्याकडे तुम्ही केव्हा आलात? जानेवारी 23 जानेवारी 2016. आपल्याकडे आले त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? सगळं अंग माझं वाकडं, म्हणजे असं हात वाकडे झालेले, पाय पण बोटं वाकडी झालेली. ओके. आणि हा
शोल्डर वरती अजिबात करता येत नव्हतं. राईट ते असे असे वाकडे तिकडे झाले ते पाय, बरोबर आहे. मोठं सगळे म्हणजे राईट साईडला. बरं. आणि आरे पॉझिटिव्ह होता तुमचा आपल्याकडे आले त्यावेळेस, बरोबर आहे. पॉझिटिव्ह. ओके. ऐका ऐका, आपल्याकडे केव्हा आले? डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही दिव्यांगांसाठी जो उपक्रम राबवता त्याविषयी थोडंसं सांगा. दिव्यांगांसाठी एक आम्ही कॅम्पिंग टाईप ठेवलेलं आहे तेव्हापासूनच, धन्वंतरी जयंतीपासूनच. पुण्यासाठी 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पेशंट तपासणी डिस्कस हे, आणि परभणीसाठी 15, 16, 17, 18, 19 असं ठेवलेलं आहे. आणि ठाण्यासाठी 27, 28, 29 असं ठाण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि लोणावळ्यासाठी 11, 12, 13 आणि बाय द वे 30, 31 असं 2 लोणावळ्यासाठी ठेवलेलं आहे. असे एक कॅम्पिंग टाईप, ज्या लोकांना जिथे जवळ आहे त्या लोकांनी व्हॉट्सअपवर संपर्क करा, या फोन नंबरला संपर्क करा. आणि प्राथमिक या आजारामध्ये जर तुम्ही त्रस्त असाल तर एकदा तपासायला या, त्याच्यावर उपाय होतो का बघा, आणि झाला तर करून पहा. अशा पद्धतीने मी हजारो पेशंटला जीवन दिलं आणि आरोग्य दिलं, निरोगी अवस्था दिली, दिव्यांगातून मी बाहेर काढलं. अशा पद्धतीने ही मी थेरपी सगळ्या समोर आणली. आणि आयुर्वेदातून कमीत कमी खर्चातली परवडणारी ही स्टेम सेल थेरपी मी लोकांना देण्यासाठी समोर आली. नक्कीच कमीत कमी खर्चातली परवडणारी पण तितकीच प्रभावी अशी ही आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे जी डॉक्टर के.व्ही. पाठक यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला गरज असेल तर या थेरपीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.